प्रशासन आणि मंडळाच्या समन्वयातून कोल्हापूरचा गणेशोत्सव शिस्तबद्ध होणार। देवा टकली करे बाबा, मला एकदाची टकली कर। का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत। पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या, दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, गळायचेच नाहीत। पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल, लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी। तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध, ना याचं ना त्याचं, आमचं तेल आई आजीच्या हातचं। गणेशोत्सव अधिक शिस्तबद्ध आणि पर्यावरण पूरक करण्यासाठी कोल्हापुरात प्रशासन आणि गणेश मंडळांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे, असे आवाहन खासदार शाहू महाराज यांनी केले आहे। शाहू स्मारक भवन येथे कोल्हापूर सार्वजनिक गणेशोत्सव महासमितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। कोल्हापुरातील गणेशोत्सव संपूर्ण राज्यासाठी अनुकरणीय ठरावा यावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली। या बैठकीला खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार जयश्री जाधव, महापौर रूपाराणी निकम, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे आणि माजी महापौर आर.के. पवार यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। बैठकीत बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले की गणेश मंडळांमध्ये माझा गणपती माझा आवाज मोठा अशी स्पर्धा न राहता माझे मंडळ समाजासाठी काय काम करते अशी ईर्ष्या निर्माण झाली पाहिजे। मंडळांनी शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती देणारे व्यासपीठ बनावे, तर प्रशासनाने आणि मंडळांनी एकमेकांशी समन्वय साधून मंडळांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न या समितीच्या माध्यमातून केला जाईल, असे समितीचे सदस्य सुशील भांदिगरे म्हणाले। कोल्हापुरात जो गणेशोत्सव चालू आहे त्याला एक शिस्त आणूया, वळण चांगलं लावूया। आपण गेले 5-6 वर्ष बघत असाल की गणेशोत्सव आगमन आणि विसर्जन मध्ये पोलीस प्रशासन आणि मंडळ यांच्यामध्ये वादविवाद होत असतात। मग हे वादविवाद सोडवण्यासाठी दुवा म्हणून काम करणारी ही आमची समिती आहे। या माध्यमातून गणेशोत्सव आगमनला रात्री 10 वाजले 11 वाजले पोलीस प्रशासन येते आणि मंडळाशी वाद करते, किंवा देखावं चालू असलं की 10ला तुमचं देखावं बंद झालं पाहिजे, किंवा यामध्ये तुम्ही बघत असाल की विसर्जन मिरवणुकीमध्ये काही मंडळ माधव रोडला आलीत की ते जागेवरून हलत नाहीत आणि बाकीचे जे पारंपरिक मंडळ आहेत त्यांना ह्या मिरवणुकीमध्ये याला चान्स मिळत नाही। असे जे प्रश्न आहेत, किंवा गंगावेश ते पंचगंगा नदीचा मार्ग जो बंद झालेला आहे त्या ठिकाणी आमच्या हातावरच्या पोट असणाऱ्या लोकांचं उदरनिर्वाह होतं ते बंद झालेलं आहे आणि कशासाठी बंद केला हे कळायला कारण आहे। शाडूच्या मूर्ती नदीला विसर्जित करायला प्रॉब्लेम नाही, फायबरच्या मूर्ती नदीवर न्यायला प्रॉब्लेम नाही। गेली 4-5 वर्षापूर्वी महानगरपालिका त्या ठिकाणी मूर्ती दान करून घेत होतं, पण आता हे 5-6 वर्ष झालं बंद झालेलं आहे। माधव रोडची मिरवणूक ज्यावेळी गंगावेशला येत होती त्यावेळी मिरवणुकीला माधव रोडला गर्दी चेंगराचेंगरी होत नव्हती, पण गंगावेश ते माधव रोड या परिसरामध्ये गंगावेशचा मार्ग बंद झाल्यामुळे तिथं गर्दी वाढलेल्या आहेत, चेंगराचेंगरी होती आणि दुसऱ्या दिवशी चप्पलाचा ढीग मिळत आहेत। मग ही मिरवणूक जर लांबवली, नदी मार्गाला चालू केली तर गर्दीची संख्या कमी होईल, ही आमची मागणी आहे। राजारामपुरीतली आता मंडळ आहेत, राजारामपुरीतली 60 मंडळ आहेत, त्यांना जनता बाजार ते 14व्या गल्लीपर्यंत 20च मंडळ पास होतात। मग त्यांचे ड्रॉ जे आहेत ते 1 आठवडा आधी काढले जातात, ते जर महिनाभर आधी काढले तर बाकीची मंडळ जे आहेत ते 1-2 लाख रुपये देऊन जे वाद्य आणतात किंवा कार्यक्रम करतात ते कुठेतरी विधायक कार्याला वापरला जातील। अशा मागण्या या महासमितीच्या माध्यमातून सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि महासमिती कोल्हापूरला एक चांगली शिस्त वळण लावून देण्याचा प्रयत्न करेल। हे कधी घडणार आहे? प्रशासन, मंडळ, कार्यकर्ता आणि ही समिती या माध्यमातून हे एकत्र संघटन बांधण्याचे आमचेही मानस चालू आहे। तसेच शासन आणि गणेश मंडळांमध्ये होणारे वाद दूर करण्यासाठी समिती मध्यस्थ म्हणून सकारात्मक काम करेल, अशी माहिती समितीचे उपाध्यक्ष प्रसाद वळंजू यांनी दिली। गणेशोत्सव सार्वजनिक समिती महामंडळाची स्थापना या ठिकाणी सध्या जरी झालेली असली की आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं प्रथमतः या ठिकाणी मी उत्तर देतो की आता सुरुवात आहे। याच्यामध्ये परत आणि कशा पद्धतीने वाढ करायचं किंवा आता फक्त शहरपुरीत मर्यादित जरी असली तरी भविष्यामध्ये जिल्ह्यामध्ये देखील करण्याचं नियोजन किंवा मानस आमच्या समितीच्या माध्यमातून या ठिकाणी राहील आणि ही समिती स्थापन करण्याचा मूळ हेतू या ठिकाणी आमच्या बंधूंनी आता सांगितलाच त्या पद्धतीनं प्रशासन व मंडळामध्ये जे काय होणारे वाद आहेत किंवा प्रशासनाच्या माध्यमातून ज्या काय अडचणी होतात निर्माण किंवा होणाऱ्या अडचणीवर मार्ग काढण्यासाठी ही समिती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपल्या मीडियाच्या माध्यमातून देखील प्रशासनाला आमची ही
सगळी जी काय असणारी कळकळ आहे ती त्यांना देखील समजून येऊन देत व याच्यावर या ठिकाणी ही सुरुवात झाली आहे. या सुरुवातीच्या माध्यमातून या ठिकाणी मार्ग निघून देत एवढीच या समितीच्या माध्यमातून मी विनंती करतो. त्याचबरोबर शहरातील गणेशोत्सव शांततेत आणि भक्तिमय वातावरणात पार पडण्यासाठी ही समिती कटिबद्ध असल्याची माहिती तिचे सदस्य शिवाजी मोरे यांनी दिली. कोल्हापूर गणेशोत्सव महासमितीची स्थापना झालेली आहे. या महासमितीमध्ये कोल्हापुरातील महत्त्वाच्या तालीम संस्था, सर्व गणेश मंडळे ही सामील झालेली आहेत आणि ही सहभागी होण्यासाठी महासमितीचे अध्यक्ष गजानन यादव आणि बाकीच्या पदाधिकाऱ्यांनी यासाठी गेले 2 महिने भरपूर प्रयत्न करून या सगळ्या तालीम संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र आणून याची सांगड घातलेली आहे. महासमितीचे मुख्य उद्देश म्हणजे दुवा म्हणजे कोणाचा तर प्रशासन आणि गणेश मंडळे यांच्यात समन्वय साधणे. दुसरं परवानग्या, मंडपाची परवानगी असेल, विसर्जनची परवानगी असेल, वीज पाणी असेल, MSCBच्या काही लोकांच्या मंडळांच्या काही सूचना होत्या किंवा MSCB डिपॉझिट घेत्या आणि परत देत नाहीत. तर असे जे काही हे असतील किंवा मंडपासाठी परवानगी असेल तर या सगळ्या परवानग्या देण्यासाठी सुद्धा आमची समिती कार्यरत राहणार आहे. त्यानंतर या समितीच्या माध्यमातून या गणेशोत्सवच्या 15 दिवसाच्या पिरियडमध्ये वेगवेगळ्या अभियान पण राबवण्यात येणार आहेत. स्वच्छता असेल, व्यसनमुक्ती असेल, पर्यावरणपूरक काही सूचना असतील मंडळांना, तर यासाठी सुद्धा आमची किंवा प्रदूषणासाठी असेल यासाठी सुद्धा महासमिती कार्यरत राहणार आहे. तसेच याची व्यापकता जी आहे महासमितीची ही फक्त गणेशोत्सवासाठी मर्यादित न राहता वर्षभरात जे काही सण असतील, मोहरम असेल, त्र्यंबोली यात्रा असेल, दुर्गा मातेचा असेल, शिवजयंती असेल, या सगळ्या उत्सवात ही महासमिती अशीच कार्यरत राहणार आहे. आणि ही याची यावर्षी सुरुवात आहे. यावर्षी आम्हाला जे काय आम्ही मागण्या करू प्रशासनाकडे त्याची आम्हाला परवानगी मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि त्यासाठी आमचे लोकप्रतिनिधी असतील, खासदार असतील, आमदार असतील, त्यांनी सुद्धा काल शाहू स्मारकला कार्यक्रमात आम्हाला त्याची महापौर असतील त्यांनी सुद्धा त्या कार्यक्रमात आम्हाला त्याची ग्वाही दिलेली आहे. प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि गणेश मंडळांच्या या सकारात्मक संवादामुळे यंदाचा कोल्हापूरचा गणेशोत्सव अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहात पार पडेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.